चिकन चायनीज भेल. आता ही वाली रेसिपी ना मुंबई साईडला स्ट्रीट लेवलला एकदम फेमस आहे आणि तीच आपण एकदम इझिली बनवणार घरगुती आणि टेस्ट तर एक नंबर असणार आहे. हे नूडल्स घेतलेत तुम्हाला रिलायन्स किंवा डीमार्टमध्ये मिळून जातील इझिली, किंवा मॅगीचं पण करू शकता. मॅगी थोडी जास्त लागेल, हे नूडल्स स्वस्त मिळतात. ते आता बॉईल करत ठेवलेत मी. बॉईल करत त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. तोपर्यंत आपण चिकनला मॅरिनेट करून घेतो, कोटिंग करून घेतो. आपण चिकन यूज करणार इथे बोनलेस चिकन घेतलं. आलं लसूण पेस्ट, मिरचीची पेस्ट टाकली, ब्लॅक पेपर पावडर चवीनुसार, मीठ, थोडासा चाट मसाला, थोडासा विनेगर, व्हाईट पेपर पावडर थोडीशी ॲड करून अर्धा चम्मच मी ती शेजवान चटणी टाकली. याची रेसिपी मी इन्स्टावरती आणि यूट्यूबला पोस्ट केली आहे. याच्यामध्ये 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि 1.5 चम्मच मैदा टाकला आहे. याच्यामध्ये व्हाईट एग टाकतो. हे सगळं टाकून आपल्याला आता याच्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्ण कोट करून घ्यायचं आहे. चिकनला मॅरिनेट करत ठेवायचं आहे 15 ते 20 मिनटं आणि तोपर्यंत आपला बॉईल झालेले नूडल्स झाले आहेत त्यांना आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे. तर बॉईल झालेल्या नूडल्सला साईडला काढून घेतो आणि ना पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही पाणी टाकून लगेच थंड करू शकता, पण तुम्ही पंख्याखाली ठेवलं तरी चालेल. त्यानंतर आता ऑइल डीप फ्राय करायचं आपल्याला चिकनला. त्यासाठी मी ऑइल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये चिकन ॲड करतो आहे. आणि चिकनला आपल्याला जर तुम्हाला ॲज इट इज असं पण खाऊ शकता, मजेदार लागतं खायला. सो तुम्हाला 2 वेळा फ्राय करायला लागतील. लगेच काढून साईडला काढायचे, त्यांना थोडे कूल डाऊन झाले की परत एकदा फ्राय करायचे. क्रिस्पी बनतात आणि चिकन प्रॉपर शिजलाही जातो. नाहीतर मग तुम्ही डायरेक्ट करू शकता. त्याच याच्यामध्ये मी ते नूडल्सही टाकलेत. नूडल्सला थोडंसं कॉर्नफ्लॉवरनी कवर केलं होतं. म्हणजे कॉर्नफ्लॉवर आपल्याला 1 चम्मच टाकायचं आहे, त्याच्यावरती मिक्स करायचं आहे आणि देन तेलामध्ये ॲड करायचं आहे. याची नूडल्सवाली रेसिपी, आपल्या फ्राय नूडल्सवाली रेसिपी मी पोस्ट केले 2-3 रेसिपीच्या आधीच, बघा चेक करू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला हे नूडल्स पण तयार होतात एकदम इझिली, एकदम क्रिस्पी आणि मजेदार लागतात. एक कढईमध्ये मी ऑइल टाकतो आहे. आपली फायनल प्रोसेस चालू झाली. इथं अंडा घेतला आहे. अंडा ॲड केल्यानंतर मी त्याला पूर्ण फेटवून घेतो, मिक्स करून घेतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिकन ॲड करतो. व्हेजिटेबल्स मी इथे ॲड करतो. शिमला मिरची, गाजर, तुम्ही कांद्याची पात, कोबी, हे सगळं असं यूज करू शकता इथे. हे सगळे याच्यामध्ये ॲड करून ते आपल्याला याच्यामध्ये थोडीशी अद्रक लसूण मिरचीची पेस्टही टाकायची, थोडासा तिखटपणा मजेदार लागतो. आणि हे सगळं टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता काय की व्हेजिटेबल वगैरे थोडे थोडे कच्चेच राहतात, त्यांना थोडं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये ॲड करतो डार्क सोया सॉस, थोडासा विनेगर, रेड चिली सॉस आणि थोडासा व्हाईट पेपर. हे सगळं टाकल्यानंतर चवीनुसार मीठही ॲड करतो आहे. ही शेजवान चटणी ती ॲड करतो आहे. घरगुती आहे, आपण घरी बनवलेली आहे आणि याची रेसिपी मी पोस्ट केली, तुम्ही बघू शकता, व्हायरल झाली होती इंस्टाग्रामवरती. हे सगळं टाकून मिक्स करून घेतो आहे. आता प्रोसेस आली आहे फ्राय नूडल्स ॲड करायचे. हे फ्राय नूडल्स खूप क्रिस्पी आणि मजेदार लागतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, नाहीतर नाही, मी फक्त प्रेझेंटेशनसाठी टाकतो आहे. हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग सर्व करायचे. ही चिकन चायनीज भेल एक नंबर लागेल. टेस्ट तुम्ही मजेदार अशी लागेल. याची पूर्ण डिटेल्स मी कॅप्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. इन्स्टावरती पण बघू शकता तुम्ही. बघा आणि एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा.